श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 34 श्री कृष्णाची अग्रपूजा. श्री गणेशाय नमः. बाप धर्माचा पाठीराखा, कमलोद्भवाचा जनक देखा, प्रेमळांचा निजसखा, सारथी पार्थाचा निर्धारे, द्रौपदीचा पूर्ण कैवारी, नंदाचे घरीचा खिल्लारी, दुर्जनांचा संहार करी, सहाकारी साधूंचा, जो क्षीराब्दी तनयेचा प्रियकर, आनक दुंदुभीचा कुमर, जो यादव कुळ भास्कर, मन्मथ शत्रू ध्याय जया, जो काळासही शासन करता, जो हरिहर ब्रह्मादिकासी निर्मिता, जो महामायेचा निज भरता, करता हरता पाळिता, जो क्षीर सिंधूचा जामात, जेणे धर्माचे घरी केले अद्भुत, तेणे स्वसंकल्पे उठविले प्रेत, गत कथार्थ इतुका जाहला, गजरे होत राजसूय यज्ञ, नित्य उत्तम अन्न संतर्पण, जेविती ऋत्विज ब्राह्मण, नामस्मरणे गर्जती, जेथे पूर्विता भगवान, तेमी काय वर्णू दिव्य अन्न, त्या अन्नाच्या सुवासे करुण, सुरगण लाळ घोटिती, त्या अन्न सुवासा वेधोन, वसंत करी भोवती प्रदक्षिण, नित्य जेविती ऋषिगण, परी वीट नये सर्वथा, जैसा सोमकांताचा अचळ, तैसा भात शुभ्र निर्मळ, जैसा सुवर्ण भाग पीत निखिळ, तैसे वरान्न पडियेले, अमृतास आणिती उणे, ऐसी पंचभक्षे परमान्ये, विप्र जेविती नामस्मरणे, वारंवार गर्जती, दधी मधु दुग्ध घृत सरोवर, शाका सुवासे भरिती अंबर, जेथे पूर्विता इंदिरावर, तेथीची गोडी काय वर्णू, तेथे वाढीत याज्ञसेनी, जे कृष्णाची प्रिय भगिनी, जैसी झळके सौदामिनी, तैसी वाढी चपळत्वे, अन्ने वाढिता निवाडे, उभय हस्तीचे झळकती चुडे, जेविती तयावरी उजेड पडे, दिव्य रूपडे द्रौपदीचे, जे सुंदर घनश्याम वर्णा, म्हणोनी द्रौपदीते म्हणती कृष्णा, जे सुभद्रे हुनी आवडे जगज्जीवना, ते पूर्ण अन्नपूर्णा अवतरली, विशाळ भाळी पद्मनेत्री, सुहास्य वदना चारुगात्री, जे द्रुपद राज निजपुत्री, ख्याती तिची त्रिभुवनी, कोस कोस पर्यंत, जिचे अंगीचा सुवास धावत, बोलता हिऱ्या ऐसे द्विज झळकत, किंवा विखरत रत्न खाणी, ऐसी ते केवळ अन्नपूर्णा, सदा अन्न वाढीत ब्राह्मणा, जिच्या करपात्रीच्या अन्ना, तुटी नाही कल्पांती, द्रौपदी कैसी चपळत्वे वाढीत, ते धर्म श्रीकृष्ण विलोकित, कृष्ण रंगे रंगली सत्य, श्रम कल्पांती न बाधी, लक्षानुलक्ष जेविती ब्राह्मण, कृष्णा एकली वाढी आपण, घडी घडी श्रीकृष्ण वदन, विलोकी परतोन सप्रेमे, न्याहाळुनी पाहे हरिरूप सुरेख, तो स्वेदे डवडविलासे मुखमृगांक, मृगमद तिलक सुवासिक, घरमे करुणी भिजलासे, सुरंग विराजे पीतांबर, गळा डोल देती मुक्तहार, कौस्तुभ तेजे अंबर, परिपूर्ण कोंदले, जो गोपी मानस राजहंस, जो स्वानंद क्षीर सागर विलास, जो जगद्वंद्य पुराण पुरुष, तो याज्ञसेनी विलोकी, जे वैकुंठ पीठीचे निधान, जे जलजोद्भवाचे देवतार्चन, जे सनकादिकांचे हृदयरत्न, प्रिय ठेवणे स्मरारीचे, जो भक्त पालक दीनबंधू, त्याचा विलोकुनी वदन इंदू, पुढे वाढीत ब्रह्मानंदू, हृदयी आनंद न समाये, ब्राह्मण जेवूनी उठती, सवेची रूपांच्या बैसल्या पंक्ती, दुर्योधनादी कौरव दुर्मती, तेही बैसले भोजना, पांडव आणि जगतपती, तितुकेची मागे राहती, वरकड बैसले एक पंक्ती, जेवा वया कारणे,
वाढावया लागी पुढती, सरसावली द्रौपदी सती. जैसा मेघ वर्षोनी मागुती, वर्षाव करी अद्भुत. किंवा अमृत क्षीर सागरी, येती लहरींवर लहरी. तैसी द्रौपदी राजकुमारी, उठाव करी दुसरेने. जैसे शब्दी नाद निघत, त्यांचा न कळे जैसा अंत. तैसी द्रौपदी सती वाढीत, परी अन्न न सरे पात्रींचे. जैसा जलदाचिया धारा, वर्षती न कळे अपारा. तैसी ते कृष्णा सुंदरा, वाढी पात्रे असंख्य. परी क्षण क्षणा परतोन, विलोकी जगत जीवनाचे वदन. तो आंगींची उटी घरमे करून, ठाई ठाई पुसलीसे. भक्तांचे जे कष्ट सर्व, आपण आंगे सोशी माधव. उणे नेदी केशव, जो दयार्णव जगदात्मा. सुखरूप वाढी द्रौपदी, श्रम आंगी कदा न बाधी. आंगे सोशी कृपानिधी, कष्ट सर्वही भक्तांचे. असौ द्रौपदी पाहे मागुती, तो अनुपम्य दिसे कृष्णमूर्ती. जिची त्रिभुवनी अगाध कीर्ती, वर्णिता नेती म्हणे वेद. ब्रह्मीचे तेज गोळा होऊन, हे कृष्ण रूप ओतिले सगुण. तो सच्चिदानंद तनुपूर्ण, भक्त जन प्रतिपाळक. ऐसे वाढिता द्रौपदीस, काय बोले जगन्निवास. बाई आजी बहु भागलीस, प्राण सखये द्रौपदी. तिचे पृष्ठी वरुनी हात, उतरी कमलोद्भवाचा तात. तो द्रौपदीचा आनंद बहुत, मना माझीन साठवे. परतोनी पाहे हरीचे वदन, किरीट कुंडले मंडित पूर्ण. सरळ नासिक आकर्ण नयन, अत्यंत वदन सुरेख. मुकुटा भोवता दाटला घर्म, देखता जाहली सप्रेम. म्हणे मज लागी परब्रह्म, बहुत श्रम पावतसे. मी काय होऊ उतराई, माझे सावळे कृष्णाबाई. ऐसे बोलता ते समयी, सद्गद जाहली याज्ञसेनी. प्रेमे आंग फुगत, दोन्ही उरी तटतटीत. बिरडे तुटले अकस्मात, कौरव पंक्तीत वाढिता. पल्लव जाहला विगलित, वक्षस्थळ उघडे पडत. आकर्षोनिया कृष्णा होत, घाबरी पाहत चहूकडे. शकुनी सुयोधन कर्ण, एकाकडे एक दाविती खूण. नाना विनोद दुर्जन, करिते जाहले ते धवा. लगबग करीती अवघे, एका सारिखे एक न मागे. म्हणती येथे उभी कागे, अन्न आणि सत्वर. एक म्हणती उठा रे सकळ, आजी असे अन्नाचा दुष्काळ. परमलज्जित वेल्हाळ, मुख कमळ कोमेजले. नेत्री वाहती अश्रुधारा, भोवती वाट पाहे सुंदरा. म्हणे श्रीरंगा यादवेंद्रा, तुझ हे का न कळेची. हाक फोडिती अवघे जण, अन्य पदार्थ मागती भिन्न भिन्न. जैसे सहस्र व्याघ्र करिता गर्जन, हरिणीचा प्राण जाऊ पाहे. की आरडता तान्हे बालक, त्यासी ताडिती सहस्र वृश्चिक. की क्षत देखोनी बहुत काक, उकरा वया धावती. की चोहटा पडिले अन्न, तेथे एकदाची धावती श्वान. तैसे कौरव चैद्य दुर्जन, नसतेची जाण मागती. एक म्हणे भात आणि, एक म्हणे आजी हरिदिनी. एक म्हणती ऐका हो वहिनी, तुम्हासी दोन्ही कष्ट पडती. एक वृक्षावरी धडका हाणिता, डाहळ या डळमळती समजता. एक कर्दळीसी 5 गज भिडता, मग तिची अवस्था नुरेची. तैसे रजनी माझी तत्वता, पाचांशी सुरत युद्ध करिता. गात्रे ढिली पडता, शक्ती नाही वाढावया. ऐसे संकट देखोन, परतोनी विलोकी हरीचे वदन. म्हणे कृष्णा लपावयासी सदन, तुझ वाचून नाही कोठे. तेची दुरात्मे पापमती, जे भक्तांचे उणे पाहती.
द्रौपदीचा सहाकारी जगतपती, म्हणे नाभी नाभी याज्ञसेनी. तो यादवेंद्र मनमोहन, द्रौपदीच्या अंतरी प्रवेशोन. भुजावरी भुजा निर्माण, करिता जाहला तये वेळी. बिरडे घालुनी सत्वर, सवेची सरसाविला पदर. टवटविला मुखचंद्र, द्रौपदीचा ते धवा. बाप भक्त वत्सल कृपानिधी, चतुर्भुज केली द्रौपदी. दुर्जन जे का मंदबुद्धी, अधो वदने पाहती हो. द्रौपदी आणि कृष्ण, पात्री पात्री भिन्न भिन्न. जे जयासी पाहिजे अन्न, ते ते तयासी ओपित. उगवता जैसा दिनकर, लाजोनी पळे अंधकार. की विष्णू सहस्र नामे दोष संहार, होय जैसा एकाएकी. की मस्तकी उर्वी धरिता, सर्षप प्राय भोगीनाथा. की वातात मजे द्रोणाद्री आणिता, श्रम सहसा न वाटे. तैसे द्रौपदीसी वाटे जाण, म्हणे किती मागतील दुर्जन. हे त्रिभुवन संपूर्ण, जेऊ घालीन एकदाची. की शुंभ निशुंभ मारुनी, यशस्वी जाहली भवानी. तैसी विजयी याज्ञसेनी, कौरव गर्व निवटूनी. की जान्हवीचा होता स्पर्श, एकदाची विरती सर्व दोष. हरिनाम ऐकता भूतप्रेतास, उपजे त्रास पळ घेती. जो जो कोणी मागेल पदार्थ, त्यापुढे टाकी अन्नाचा पर्वत. भीमासी क्रोध दाटला अद्भुत, काय बोलत दुर्जनांप्रती. म्हणे अन्न सांडिता निश्चिती, शिखा उपटोनी देईन हाती. सकळ दुरात्मे खाली पाहती, प्रत्युत्तर न देती कोणीही. आंतरमलिन ते दुराभिमान, त्यात बुडाले अवघे दुर्जन. भीमाचा क्रोध देखोन, कोणासी वचन न काढवे. की चोरट्यासी मार मारुनी, शुष्क काष्ठे झोडिती राणी. तैसे कौरवे दिसती तेची क्षणी, तेजहीन दुरात्मे. की दिव्य देता खोटा होय, की समरी पावे पराजय. तैसे दुरात्मे यादवराय, अपमानिले ते धवा. भक्त बोलती वेळी, धन्य हे कृष्णा वेल्हाळी. कृष्णे आपणा ऐसीच केली, चतुर्भुज प्रत्यक्ष. हे मंगलदायक भवानी, ईस वर मागा प्रार्थुनी. हे कोपलिया निर्वाणी, कुळक्षय करील तुमचा. इचे ठाई कल्पिता विपरीत, तरी भस्म व्हाल समस्त. परी ते नायकती उन्मत्त, महापापिष्ट विषयांध. असो द्रौपदी गेली घरात, तिज मागे गेला वैकुंठनाथ. पायी मिठी तेव्हा घालीत, प्रेमे सुंदत द्रौपदी. कुंती पांडव ते वेळे, सदना माझी प्रवेशले. म्हणती श्रीरंगे माऊले, थोर बारिले संकट आजी. धर्म म्हणे जगन्नाथा, कोणते उपकार आठवू आता. माता पिता भयत्राता, तुझ परता दिसेना. भीम आणि अर्जुन, स्फुंद स्फुंदोनी करीती रुदन. त्यासी हृदयी धरुनी मधुसूदन, करी समाधान तयांचे. द्रौपदीसी गहिवर न सावरे, नेत्री वाहती जीवन झरे. म्हणे श्रीकृष्णा भुवन सुंदरे, उपकार न विसरे जन्मभरी. श्रीकृष्णाचे निजकंठी, कुंती येऊनी घाली मिठी. म्हणे कृपाळुआ जगज्जेठी, द्रौपदीसी समजावी. मग द्रौपदीसी म्हणे चक्रपाणी, वाढिता कष्टली सगे माय बहिणी. तू सद्गुण रत्नांची खाणी, प्राणाहुनी आवडसी. द्रौपदी बोले वचन, मी कोटी कोटी जन्म घेईन. परी तूची बंधू होई पूर्ण, पाठी राखा कैवारी. ऐसा एक संवत्सर, राजसूय यज्ञ होत थोर. नित्य जेविती किती विप्र, लेखा नाही तया ते. सकळासी भोजने झालियावरी, पांडवांसहित पूतनारी. कुंती द्रौपदी सुंदरी, पंक्तीसी बैसती 8 जण. कृष्ण पंक्तीसी भोजन,
ब्रह्मादिका न घडे पूर्ण, धन्य धन्य पंडुनंदन, जगत जीवन वश जाते. नित्य ब्राह्मणांच्या होती पंक्ती, स्वये उच्छिष्ट काढी श्रीपती. ज्यासी वेदशास्त्रे वाखाणिती, अगाध कीर्ती अनुपम्य. ठेवो निया थोरपणाची प्रौढी, द्वारकाधीश पात्रे काढी. लाहे लाहे तातडी, पुढती पंक्ती बैसावया. विद्युल्लता प्राय पीतवसन, सोगा त्याचा वरता खोऊन. कौस्तुभ वनमाळा मागे टाकून, उच्छिष्ट काढी तातडीने. उच्छिष्टे काढिता जगन्मोहन, ठाई ठाई लेपिले अन्न. अन्न ब्रह्मरूप मी पूर्ण, ऐक्य रूप दावी तसे. एके पंक्तीसी लक्ष ब्राह्मण, ऐसा अमित पंक्ती पूर्ण. कोटी संख्या होता जाण, स्वर्ग घंटा वाजे एकदा. त्यावरुनी केले गणित, मग धर्मराजा संतोषित. म्हणे श्रीकृष्णा हो तुझ प्रित्यर्थ, विश्वंभरा विश्वेशा. तो महोत्साह पाहावया जाण, तेथे आला वेदव्यासनंदन. जो योगियान माझी मुकुटरत्न, चंड किरण दुसरा. काम क्रोध जेणे जिंकिले, रंभेने नाना परी छळिले. परी अणुमात्र नाही चळले, मन जिंकिले जयाने. जो चिदंबरीचा निशाकर, की अपरोक्ष ज्ञानाचा समुद्र. की शांतीचे पूर्ण आगर, सुखे सुखरूप कोंदला. असो मंडपद्वारी क्षण एक, उभा राहिला श्रीशुक. तो मंडप घसणी होतसे देख, मार्ग न दिसे जावया. शुक्र विचारी मनात, धर्म केवळ कृष्ण भक्त. येथीचा प्रसाद होईल मज प्राप्त, तरीच सार्थक जन्माचे. कृष्ण जेते उच्छिष्टे काढित, पडिले पत्रावळींचे पर्वत. शुक योगींद्र बैसोनी तेथ, उच्छिष्ट शिते वेचितसे. मुखी घालिता एक ग्रास, स्वर्गी घणघणी घंटा घोष. कदान राहे आसमास, गजर विशेष जाहला. श्री कृष्णासी धर्मराज बोलत, हे कायजी वर्तले अद्भुत. घंटा घणघणी कोण अर्थ, ते सांगा स्वामी यादवेंद्रा. कोटी ब्राह्मण पंक्तीसी जेविता, एक नाद होय तत्वता. आता न राहे वाजता, जगन्नाथा नवल हे. हरी म्हणे येथे तत्वता, जेविला असेल ब्रह्मवेत्ता. ब्रह्मवेत्यासी वंदिती माथा, ब्रह्मादिक सहस्राक्ष. ब्राह्मण जे का याती मात्र, ते एक शतभरी साचार. त्या तुल्य एक वेदज्ञ विप्र, ग्रंथत्रयी ज्ञान ज्याचे. वेदज्ञाहुनी शतगुणे बहुत, जो वेदार्थ करणार पंडित. त्याहुनी अनुष्ठानी क्रियावंत, शतगुणे आगळा. अनुष्ठानियाहुनी शतगुणे आगळा, एक इंद्रिय जित बोलिला. त्याही शतगुणे विष्णू भक्त सत्वाशिला, जो भेदरहित निर्मत्सर. त्याहुनी शतगुणे विशेष शुद्ध, एक जाणपा ब्रह्मविद. ज्याचे दृष्टीस भेदाभेद, जाणपण दिसेना. ऐसा ज्ञानी तुझे घरी, तृप्त झाला आजी निर्धारी. ऐक चौघे जण जाण या पृथ्वीवरी, ब्रह्मज्ञानी अद्भुत. कपिल याज्ञवल्क शुक, श्री दत्तात्रेय चौथा देख. जो परिपूर्ण ज्ञानार्क, अत्री तनय अवतरला. धर्म हरिचरण दृढ धरित, जो येथे जाहला तृप्त. तो मज दाखवावा निश्चित, म्हणुनी आळ घेतली. मग धर्माचा धरुनी हस्त, वेगे दोघे बाहेर येत. तो रूप पालटुनी व्याससूत, वेगे वेचित उच्छिष्ट शिते. श्री हरी म्हणे धर्मा देख, व्यासपुत्र हा महाराज शुक. ऐकता धावुनी निशंक, चरण धरिले तयाचे. शुक मागे पाहे परतोन, तो उभा देखिला जगन्मोहन. दोघासी पडिले आलिंगन, प्रेमे करुण सद्गद.
सवेची धर्मासी भेटला, धर्मे शुकाचा हस्त धरिला. मंडपासी आणूनी पूजिला, बैसविला व्यासापाशी. शुक देखताची दृष्टी, आनंदल्या ऋषींच्या कोटी. मग धर्मा हाती जगज्जेठी, पूजन करी शुकाचे. असो एक संवत्सर लोटला, राजसूय यज्ञ संपूर्ण जाहला. तेथीचा वर्णावया सोहळा, शेषही शक्त नवेची. भीष्म निरोपी धर्माते, आहेर अर्पिजे समस्ताते. सकळ बैसवुनी मय सभेते, तेथीची कौतुके दाखवी. मयासूर पांडवांचा मित्र, जो दैत्यान माझी विधीचा अवतार. तेणे ती सभा रचिली सुंदर, जे अनुपम्य त्रिभुवनी. तेथे सभा वर्णिली अद्भुत, म्हणोनी सभा पर्व म्हणती पंडित. जन्मे जयासी वैशंपायन सांगत, श्री भारत ग्रंथा माझी. सभा रचिली ते वेळी, आठही आय साधिले तळी. अष्टदिक्पाळ महाबळी, पायाचे मुळी स्थापिले. विद्रुमशिळा आरक्तवर्ण, तेणे पाया आणिला भरून. स्फटिकशिळा शुभ्रवर्ण, त्याची पोवळी लखलकीत. सप्तरंगी पाषाण, चक्रे झळकती आतून. अंतर्बाह्य देदीप्यमान, पाहता जनविस्मित. शेषफणांची आकृती, हिरे जडित झळकती. जेवी उगवले गभस्ती, बैसले पंक्ती एकदा. इंद्रनीळाचे वारण, हिऱ्यांचे द्विज सतेज पूर्ण. ते खालते जडून, त्यावरी मंडप रचियेला. तळी पद्मरागांचे तोळंबे सबळ, वरी हिऱ्यांचे खांब विशाळ. निळ्यांची उथाळी सुढाळ, दिसती कल्लोळ तेजाचे. सुवर्णाचे तुळवट अखंड, माणिकांचे दांडे प्रचंड. गरुड पाचूंच्या किलच्या दृढ, अभेदपणे जडियेल्या. पेरोज्यांचे उंबरे तळवटी, पुष्कराजांच्या चौकटी. गजास्य जडिले मध्यपाटी, आरक्त वर्णमाणिकांचे. घोटी व जे मर्गज पाषाण, तेणे साधिले मंडपांगण. वरी कनकवर्ण वृक्ष रेखून, तटस्थ नयन पाहता. हिऱ्यांच्या मदलसा विशाळ, त्यांवरी मोतियांचे मराळ. वदनी विद्रुमलतेचे किरळ, अतिचपळ दिसती. नीळ रत्नांचे शिखी साजिरे, गरुड पाचूंचे कीर बरे. रत्नमणियांची सुंदरे, जांभुळे मुखी आकर्शिली. धन्य मयासुराची करणी, शुकपाचूंचे बोलती क्षणक्षणी. मयूर नाचती आनंदोनी, पुतळ्या खणोखणी नाचती. प्रत्यक्ष रत्नपुतळे बोलती, सभेसी आलिया बैसा म्हणती. एक पुतळे आनंदे गाती, पुरे म्हणता होती तटस्थ. नवलकर्त्याची करणी, पुढे सेवक वेत्रपाणी. धावा म्हणती सभाजनी, चपळ चरणी धावती. मेष कुंजर जटिल एकलहरी, आज्ञा होता घेती झुंजारी. टाळ मृदंग वाजता कुसरी, रागोद्धार करीती पै. घटिकेने घटिका भरता दिवस, एक पुतळे पिटिती ताप्त. देवांगनांची रूपे विशेष, नृत्य करीती संगीत. हिऱ्यांच्या स्तंभांतरी, नृसिंह मूर्ती गर्जती हुंकारी. कौस्तुभमणी झळकती एकसरी, स्तंभांप्रती जडियेले. कोठे जडियेले स्यमंतकमणी, की एकदाची उगवले तरणी. दिवस किंवा यामिनी, ते स्थानी नसे कोणा. एकावरी एक शतखण, मंगळ तुरे अनुदिन. लेपे वाजविती नवलविंदान, कर्त्याने दाविले. चपळा तळपती एकसरी, तैशा पताका झळकती अंबरी. कलश जडित नाना परी, हिराविती गगनाते. गरुड पाचूंची ज्योती, चित्रशाळा विशाळ दिसती. गोलांगुले सारी उडती,
जीवन असता चपळत्वे. चतुर्दश भुवने नृपांसहित, भिंतीवरी पुतळे रत्नजडित. त्यांची जैसी आकृती सत्य, प्रत्यक्ष तैसे काढिले. नीळ रत्नांचे वैकुंठ, हिऱ्यांचे कैलासपीठ. पुष्कराजांचे स्पष्ट, केले वरिष्ठ ब्रह्मसदन. इंद्र अग्नी यम निवृत्ती, वरुण समीर कुबेर मृडानिपती. त्यांच्या तनूची विशेष दीप्ती, प्रत्यक्ष मूर्ती दिक्पाळांच्या. मित्र रोहिणी वर भूमी सुत, सोमसुत गुरु शुक्र शनी सहित. राहू केतू नवग्रह मूर्तिमंत, पाहता तटस्थ जन होती. मत्स्य कूर्म वराह नृसिंह मूर्ती, वामन भार्गव राघव आकृती. कृष्ण बौद्ध कल्की अवतार स्थिती, चरित्रा समवेत प्रत्यक्ष पै. अतळ सुतळ वितळ, शेष वासुकी फणिपाळ. सप्त पाताळे निर्मळ, लोका सहित रेखिली. सप्त द्वीपे नवखंडे, 56 देश कानने प्रचंडे. सरिता सागर तीर्थे उदंडे, पाप संहार करेखिली. शिवचरित्रे विष्णुचरित्रे, शक्ती आख्याने अतिविचित्रे. सोमकांत पाषाणी सरोवरे, सोपाने सुंदर बांधिली. उष्णोदकाच्या पुष्करिणी, मंगळ स्नान करिता जनी. तनुवरी राजकळा येते क्षणी, नवल करणी त्याची. स्फटिक भूमी देखोन, भुलती पहावया नयन. भरले तेथे जीवन, वस्त्रे सावरोन चालती. जेथे भरले असे जळ, ते भूमी ऐसी दिसे केवळ. वस्त्रे सावरिती अकुशळ, तो सभा सकळ हासेवरी. अंतर्बाह्य निर्मळ दिसती, सतेज काश्मीरांच्या भिंती. मार्ग म्हणूनी बरळ धावती, तोते आदळती भिंतीसी. केली हिऱ्यांची कवाडे कडो विकडी, झाकिली की न कळती उघडी. प्रवेशता संशय पाडी, मग हस्ते करुनी चाचपती. सरोवरी सुवर्ण कमळी सुवास, हे कळा दाविली विशेष. वरी निळ्यांचे भ्रमर सावकाश, रुंजी घालिती आनंदे. हिऱ्यांचे मीन तळपती, पाचूंची कासवे आंग लपविती. काश्मीरांचे बक धावती, मत्स्यधरा वया कारणे. त्रिभुवन सौंदर्य एकवटले, ते मय सभेवरी ओतिले. ते सभास्थळ जेणे विलोकिले, तेणे देखिले ब्रह्मांड. सभेसी जाता मार्गी भले, चंदनाचे सडे घातले. पुष्पभार विखुरले, मृगमध्ये लेपिले भित्तिभाग. सभा सौंदर्य हाची समुद्र, पहा त्यांचे चक्षु पोहणार. ते न पावती पैलपार, अलीकडे बुचकळती. की सभा सागराचे पैलतीर, मन विहंगम चपळ थोर. पहा वया नाही धीर, तेजावरती पडे पै. ज्या ज्या पदार्थाकडे पाहे प्राणी, तिकडेची चित्त जाय जडोनी. दिवस किंवा आहे रजनी, पहा त्यासी समजेना. स्वर्ग मृत्यू पाताळ शोधिता, ऐसी सभा नाही तत्वता. धन्य तो मयासुर निर्मिता, विरिंची अंश सत्यपै. आरक्त पटांचे चांदवे दिसती, मुक्त घोष भोवते शोभती. दिव्य आस्तरणे पसरली क्षिती, गाद्या झळकती विचित्र. पिकदाने ऊर्ध्वमुखे, तांबूल पत्रे अतिसुरेखे. परिमळ द्रव्ये मृगमदांके, पेट्या झळकती तयांच्या. असो राजसूय यज्ञासी जे जे आले, तितुके मय सभेवरी चढविले. राजे ऋषी सर्व बैसले, ठाई ठाई सन्माने. धर्मे आहेर सिद्ध केले, वस्त्रांबरांचे पर्वत पडिले. मुख्य सिंहासन मध्ये घातले, अग्रपूजा करावया. भीष्म म्हणे धर्मराया, आचार्य ऋत्विज ऋषीवर्या. यथा योग्य पाहुनिया, पूजा समग्र समर्पी. पुरुषांलागी सप्तभूषणे,
तिही वस्त्रे कनकवर्णे, द्वादशांगी अलंकारणे, स्त्रियांसी देणे तैसेची, अंतर्वसन बाह्यवसन, कंचुकी वरुणी प्रावरण, पंचवसने संपूर्ण, स्त्रियां लागी देईका. तो धर्म म्हणे कुरु नायका, माझिया जनकाचिया जनका, अग्रपूजेचा अधिकार देखा, कोण मज निरोपी. भीष्म म्हणे पंडुसुता, या कृष्णाहुनी कोण परता, हे ब्रह्मांड शोधिता, श्रेष्ठ नाही आणिक. हा जलजोद्भवाचा पिता, अपर्णापती वंदी माथा, शक्रासी शक्रपद हाता, येणे दिधले कृपेने. जो जगद अंकुर कंद, जो त्रिभुवन मंदिर स्तंभ अभेद, जो विश्वंभर ब्रह्मानंद, त्याहुनी थोर कोण असे. हृदय वैकुंठ पीठा आत, विरिंचीचे आराध्य दैवत, अंतःकरण सांबळी माझी वाहत, सनकादिक अत्यादरे. हाची मूळ मायेचा भरता, हाची अनंत ब्रह्मांड करता, कैवल्य भांडारींचे ठेवणे तत्वता, सगुण झाले भक्ता लागी. वेद पुराणे शास्त्र, अर्थ करीती विचित्र, तोची जाणा राजीव नेत्र, कोमल गात्र श्रीरंग. त्वंपद तत्पद असिपद, त्याहुनी वेगळा सुबुद्ध, ऐसा वेदांत गाजे अगाध, तो हा गोविंद ओळखे. मीमांसक स्थापिती कर्म, आचरावे ज्यालागी धर्म, तो हा जाण पुरुषोत्तम, उच्चिष्ट काढी तुमचे येथे. नैयायिक म्हणती करता ईश्वर, जीवासी न कळे स्वरूप पार, तोची जाण श्रीकरधर, सारथी जाण पार्थाचा. प्रकृती पुरुषांचा ऐक्यार्थ, सांख्यशास्त्र असे गर्जत, तोची हा क्षीराब्दी जामात, द्रौपदीचा कैवारी. व्याकरणशास्त्री सप्तविभक्ती, नाना सूत्रे नामे ध्याती, तोची हा कंसांतक यदुपती, खिल्लारी म्हणती नंदाचा. अष्टांग योगादी साधन, पातंजल शास्त्राचेही कथन, योग साधूनी पावावे चरण, याचेची जाण पंडुसुता. शैव यासी म्हणती सदाशिव, वैष्णव भाविती रमाधव, सौर म्हणती सविता स्वयमेव, तो हा माधव जाणपा. गाणपत्य म्हणती गणेश, तो जाण द्वारकाधीश, शाक्त म्हणती शक्तिविशेष, हरी माया विलासी हा. संतांचे हृदय जीवन, जो समरधीर दुष्टभंजन, तुमचे दृष्टीसी सोयरा पूर्ण, जगद्भूषण दिसतो हा. दुर्जन दुरात्मे पामर, ते यासी म्हणती कपटी दुराचार, हा जगद्गुरु यादवेंद्र, जो मुरहर मधुसूदन. त्या श्रीकृष्णासी टाकून, कोणाचे येथे करिसी पूजन, ऐसे बोलता गंगानंदन, सहदेवे पूजा सिद्ध केली. अग्रोदकाचा भरुनी कलश, षोडशोपचार जे जे विशेष, पूजा वया परमपुरुष, धर्मराज सिद्ध जाहला. सुगंध चंदन पात्र घेऊन, उठावला भीमसेन, सुवास पुष्पमाळा घेऊन, पार्थ उभा आवडीने. हिऱ्यांची चवकी अढळ, लाहे लाहे घाली नकुळ, वरी क्षीरोदक वस्त्र निर्मळ, घडी घातली तयावरी. धर्म म्हणे श्रीरंगा यदुकुळ टिळका, या चौरंगी बैसा मन्मथ जनका. भक्त वत्सला वैकुंठ पालका, कर्म मोचका मुरारे. पुढील कार्य जाणोनी साचार, आग्रह न धरीच श्रीधर. पूजासनी बैसला यादवेंद्र, जय जयकार जाहला. प्रतिविंध्यादी द्रौपदीचे कुमर, वेगे धरिती छत्र चामर. वाळ्याचे विंझणे सुखकर, दोहींकडे वारिती. सुभद्रेचा पुत्र अभिमन्य,
उभा ठाकला पादुका घेऊन, भीष्म विदुर अवघे भक्तजन, उभे ठाकले आवडीने, वैष्णव कीर्तने करीती, हरी रंगे आनंदे नाचती, विष्णू चरित्रे अद्भुत गाती, टाळ्या वाजविती आनंदे, विमानी बैसोनी सुरवर, वर्षती सुमनांचे संभार, सनकादिकांचे नेत्र, प्रेम जळे पूर्ण भरले, नाना वाद्यांचे गजर होत, बंदीजन यदुवंश वर्णित, षोडशोपचारे इंदिराकांत, धर्म पूजित तये वेळी, हरिचरण धरुनी हाती, प्रेमे क्षाळी धर्म नृपती, जे जान्हवीची उत्पत्ती, सप्त पाताळी होती सिंधू कन्या, सद्गुरुसी शरण जाऊन, ज्ञाने ओळखिजे निर्गुण पूर्ण, परी त्या परीस गोड सगुण, भक्तां लागी अवतरले, जो पुराण पुरुष परात्पर, जो आनक दुंदुबीचा कुमर, हरिभजनी वारंवार, हृदयी ध्यास जयासी, केवळ ब्रह्मानंद मुरोन, मूर्ती ओतिली सगुण, श्रुती सिही न वर्णवे पूर्ण, बुडे मन सहित करणे, तो अलंकार मंडित पूर्ण, किरीट कुंडले सुहास्य वदन, कृपा कटाक्षे करुण, निज भक्ता न्याहाळी जो, कपाळी मृगमदाचा टिळक, आंगी केशरी उटी सुरेख, वैजयंतीचे तेज अधिक, हृदयी पदक झळकत असे, मनोहर पीत वसन, मुक्तलग पदर विराजमान, उत्तरीय वस्त्र झळके पूर्ण, जेवी चपळा निराळी, चरणी ब्रीदे तोडर रुळती, असुरांवरी गजर करीती, ऐसा तो यादवेंद्र जगतपती, धर्मराय पूजितया, वेदशास्त्र ग्रंथ विलोकून, ज्यांचे शिणले सदा नयन, ते कृष्णमूर्ती सदा पाहोन, ब्रह्मानंदे डुल्लती, जे वैराग्ये जाहले तप्त, जे तीर्थे हिंडती विरक्त, तिही देखता द्वारकानाथ, श्रमरहित जाहले, जप तप अनुष्ठान, कर्मकुशल करीती यज्ञदान, जे एकांती गुहा बैसले सेवून, तेही हरिरूप पाहुनी निवाले, हेलावला सौंदर्य समुद्र, की आनंदाचा लोटला पूर, श्रीकृष्ण देखोनी पूर्णचंद्र, भक्त चकोर वेधले, तो वैकुंठीचा नृपवर, ब्राह्मण देव अतिउदार, जो ब्रह्मादी देवांचे माहेर, जो भ्रतार इंदिरेचा, कोट्यानुकोटी मीनकेतन, नखांवरूनी सांडावे ओवाळून, त्याचे आपुले हाती पूजन, पंडुनंदन करीत असे, वस्त्रे भूषणे अलंकार, अर्पी 16 ही उपचार, करणे सहित मन सुकुमार, सुमने चरणी समर्पिली, डोळे भरूनी हरी पाहिला, तैसाची मग हृदयी रेखिला, जैसा निवांत स्थानी दीप ठेविला, तो कदापि न हाले, ऐसा पूजिला यादवेंद्र, परी दुर्जन क्षोभले समग्र, आता शिशुपाळाचे शिर, उडवील साचार श्रीकृष्ण, शतशिवा देईल सभेत, शेवटी तयासी मोक्ष प्राप्त, ते सुरस कथा परिसोत पंडित, अत्यादरे करुनिया, श्रीधर वरद ब्रह्मानंद, जो अभंग अक्षय अगाध, तो हरिविजया माझी जगद अंकुरकंद, विराजे सदा स्वानंदे, इति श्री हरी विजय ग्रंथ, सम्मत हरिवंश भागवत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, 34तमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. राजसूय यज्ञाच्या वेळी धर्माच्या आतिथ्यशीलतेमुळे सहस्रावधी ब्राह्मण भोजन करून संतुष्ट होत होते. द्रौपदी पंक्तीत वाढता वाढता दमून जात होती. श्रीकृष्ण, द्रौपदी व भीमसेन या तिघांनी भोजन व्यवस्थेकडे नीट लक्ष दिले होते. द्रौपदी दमली
तरी कृष्णाच्या दर्शनाने जणू तिला नवीन चैतन्य येत होते आणि तिच्याऐवजी कृष्ण घामाघूम होत होता. धर्म, अर्जुन वगैरे जण या गोष्टीचे नवल करीत होते. आणखी एका गोष्टीचे रहस्य कोणालाही कळत नव्हते. द्रौपदीने कितीही लोकांना थाळीतून अन्न वाढले तरी ते संपत नव्हते. थाळी आपोआप कायम भरलेली होती. कृष्ण वारंवार तिला म्हणत होता, कृष्णे, किती दमलीस? त्यामुळे द्रौपदीचा उत्साह व आनंद वाढत होता. कृष्णाचे शरीर घामाने भिजलेले असून आपल्याला मात्र घाम येत नाही, थकवा वाटत नाही, असे लक्षात येताच द्रौपदीला भक्तवत्सल कृष्णाच्या दयाळूपणाबद्दल विलक्षण भक्ती वाटली. कृष्णा, तुझे उपकार मी आजन्म फेडू शकणार नाही, असे म्हणून आनंदाश्रू नेत्रात आणून ती पुढच्या पात्रात अन्न वाढण्यास वाकली. तेवढ्यात तिच्या काचोळीची पाठीवरची ग्रंथी सुटली. तिच्यावर केवढा विचित्र प्रसंग आला होता. भर पंक्तीत पुरुष वर्ग जेवत असता काचोळी सुटून तिचे स्तन अनावृत्त झाले. ती कमालीची लाजली, घाबरली. ही पृथ्वी यावेळी आपल्याला पोटात घेईल तर फार बरे होईल असे तिला वाटले. त्या पंक्तीत दुर्योधन, शकुनी, कर्ण इत्यादी लोक बसले होते. त्यांनी एकमेकांना संकेत करून तिच्याजवळ एकाच वेळी विविध पदार्थ मागण्यास सुरुवात केली. तिची क्रूर थट्टा करू लागले. 5 पतींशी संसार केल्यामुळे इथे पंक्तीत वाढायला बळ राहिले नाही असे दिसते, असे टोमणे ते मारू लागले. द्रौपदीची दयनीय अवस्था पाहून कृष्णाने अलौकिक लीला दाखवली. द्रौपदीला आणखी 2 हात निर्माण झाले. त्या हातांनी तिने काचोळी घट्ट बांधली, पदर सावरला आणि नाना प्रकारचे पदार्थ वाढू लागली. तो अद्भुत चमत्कार पाहून कौरव गप्प झाले. त्यांनी लज्जेने खाली माना घातल्या आणि ते मुकाट्याने जेवू लागले. स्नेह भोजनानंतर पांडव सदनात बसले असता द्रौपदीने कृष्णाच्या पाया पडून, कृष्णा, माझी लाज राखलीस, असे वारंवार म्हणून बंधू असावा तर असा, असे ती म्हणू लागली. जन्मोजन्मी तुलाच भाऊ मानीन, असे ती म्हणत होती आणि अर्जुन व भीम कृष्णाला कृतज्ञतेने मिठ्या मारित होते. राजसूय यज्ञात कृष्ण पांडवांबरोबरच जेवायला बसत असे आणि उष्टी पात्रे तो स्वतः उचलीत असे. एकदा असे झाले, ब्राह्मण भोजन चालले असता सर्वांना मधुर घंटेचा नाद ऐकू येऊ लागला. धर्माला या गोष्टीचे नवल वाटले. कृष्ण म्हणाला, जेथे 1 कोटी ब्राह्मण भोजन करून जातात तेथेच हा घंटानाद एकदा होतो. थोड्या वेळाने दीर्घ घंटानाद होऊ लागला. तेव्हा कृष्ण म्हणाला, खरा ब्रह्मज्ञानी ऋषी एकटा जेवला तरी एवढा मोठा घंटानाद होऊ शकतो. शुक, दत्त, याज्ञवल्क व कपिल यापैकी कोणीतरी गुप्तपणे या क्षणी येथे अन्नग्रहण करीत आहे. आपण पाहूया. धर्म व कृष्ण पंक्तीतून फिरत निरीक्षण करू लागले, पण तेथे 4 कोणीही नव्हते. मग कृष्ण मंडपाबाहेर गेला. जेथे उष्टी पात्रे कृष्णाने टाकली होती तेथे शुकमुनी त्या पात्रातील अन्न घेऊन खात होते. धर्माच्या यज्ञात ब्राह्मण जेवतात व त्यांची उच्चिष्टे कृष्णाच्या हातून बाहेर टाकली जातात. ते उष्टे अन्न त्रैलोक्याला पावन करणारे म्हणून शुकमुनीही आदराने खात होते. धर्माने पुढे जाऊन त्यांना वंदन केले व मंडपात मोठ्या आदराने नेऊन भोजनास बसविले. व्यासांच्या जवळ व्यासपुत्र शुक श्रीकृष्णासन्मुख त्या ठिकाणी जेवला. नंतर मयसभेत बसून धर्म राजे लोकांना आहेर देणार होता. पूर्वी खांडव वन अग्नीने जाळले होते. त्या वनात राहणाऱ्या मयासुराला कृष्ण व अर्जुनांनी जीवदान दिले होते. त्या मयासुराने विलक्षण चमत्कारिक अद्भुत असे सभागृह पांडवांना बांधून दिले होते. त्या मयसभेत शिव, विष्णू, देवी यांच्या अवतारांची चित्रे कोरलेली होती. सर्व प्रकारची कला त्या ठिकाणी उपयोगात आणलेली होती. पाण्याच्या जागी जमीन आहे की काय व जमिनीच्या जागी पाणी आहे की काय असा भास होऊन मोठी फसगत होत असे. सर्वत्र प्रकाशच असल्यामुळे दिवस व रात्र असा भेद वाटत नसे. फारच सुंदर, वैभवशाली, विशाल, नयनरम्य व जादूने भरलेले ते सभागृह पाहण्यातही मोठी करमणूक होऊन जाई. सर्व राजे त्या सभेत आसनस्थ झाले. भीष्म धर्माला म्हणाले, आचार्य, ऋत्विज व श्रेष्ठ ऋषी यांचा यथायोग्य मान ठेवून त्यांना तू आहेर दिलेस तर योग्य होईल. तेव्हा धर्माने सर्वात प्रथम कोणाचे पूजन करून आहेर द्यावा अशी विचारणा केली. तेव्हा श्रीकृष्णाचे गुणवर्णन करून अग्रपूजेचा मान कृष्णालाच देणे कसे योग्य आहे ते भीष्मांनी धर्माला सांगितले. श्रीकृष्ण हा विष्णूचा पूर्णावतार आहे व विष्णूच सर्व यज्ञांचा भोक्ता आहे. कृष्ण हा सर्व ऋषींचा ध्येय, वेदांचा विषय, देवांचा पूजनीय, मानवांना मान्य व सृष्टीच्या हृदयस्थानी आहे असे ते म्हटले.
धर्माने अग्रोदक भरलेला कलश हाती घेतला. सहदेवाने पूजा साहित्य आणलेच होते. भीमाने गंधपात्र व अर्जुनाने पुष्पमाळा घेतल्या. नकुलाने चौरंग आणला व त्यावर शुभवस्त्र घातले. चौरंग उच्च स्थानी मांडण्यात आला. त्या चौरंगावर धर्माच्या विनंतीवरून कृष्ण स्थानापन्न झाला. त्याच्या नावाचा जयघोष झाला. सर्व सभाजन पाहू लागले. धर्माच्या राजसूय यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा मान लाभावा ही गोष्ट दुर्योधन, शकुनी, शिशुपाल इत्यादी राजांना मुळीच आवडली नाही. अध्याय 34 समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.